जगण्या वागण्यामध्ये बुद्ध आला, तो कदाचित बुद्ध खूप चांगला चितारू शकतो. आणि म्हणून महाकवी वामनदादा कर्डकांचे पटशिष्य प्रतापसिंग बोराडे काय लिहितात? ही हृदय विनेची तार, ही हृदय विनेची तार, देत असे नवे झंकार. ही हृदय विनेची तार, देत असे नवे झंकार. नमो बुद्धाय म्हणे, नमो धम्माय म्हणे, नमो संघाय म्हणे. बोलला एक सम्राट इथे, केले रक्ताचे पाट इथे, केले रक्ताचे पाट इथे. बोलला बोलला एक सम्राट इथे, केले रक्ताचे पाट इथे, केले रक्ताचे पाट इथे. लाखावर केले ठार, लाखावर केले ठार, त्यागली म्हणे तलवार. नमो बुद्धाय म्हणे, नमो धम्माय म्हणे, नमो संघाय म्हणे. बघा शब्द किती सुंदर आहे सगळ्या महिला भगिनींसाठी. मी देतो, बुद्ध म्हणतात, मी देतो तितुक घ्याव तू, शिलाच लेन ल्याव तू, शिलाच लेन ल्याव तू. मी देतो तितुक घ्याव तू, शिलाच लेन ल्याव तू, शिलाच लेन ल्याव तू. ऐकून हे बुद्ध वचन, ऐकून हे बुद्ध वचन, आम्रपालीच मन. नमो बुद्धाय म्हणे, नमो धम्माय म्हणे, नमो संघाय म्हणे. आणि शेवटी जे आपल्यात नाही ते प्रतापसिंग बोराडे लिहितात काय? रे प्रताप सिंगा याव तू, हो हो आहा हो. रे प्रताप सिंगा याव तू. पण आपली माणसं वारा उडवण्यासाठी येतात, सगळे डिस्टर्ब करण्यासाठी येतात, सम्यक मार्गाने येत नाही, बुद्ध घेऊन येत नाही. त्यांच्या वर्तनामध्ये अशी सगळी विक्षिप्तता वाटते. हे आपलं कदाचित बुद्ध पचवण्याचं म्हणजे सगळ्यात मोठं शल्य आहे, किंवा आपण तिथं कुठेतरी कमी पडतो. आणि म्हणून सम्यक माणसं जोपर्यंत आपण निर्माण करणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की बुद्ध क्रांती आपल्याला टिकवणं अवघड जाणार. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार पचवण्यासाठी ही विचारधारा सांगणं याच्यापेक्षा आपल्या वर्तनात येणं खूप महत्वाचं असं मला वाटतं. आणि म्हणून रे प्रताप सिंगा याव तू, परिवर्तन गीत हे गाव तू, परिवर्तन गीत हे गाव तू. दीक्षा भूवर भरदार, दीक्षा भूवर भरदार, 9 कोटीचा सरदार. नमो बुद्धाय म्हणे, नमो संघाय म्हणे, नमो धम्माय म्हणे. ही हृदय विनेची तार, ही हृदय विनेची तार, देत असे नवे झंकार. पण ही हृदय विनेची तार झंकार केव्हा देते माहिती का? एक मिनिट घेतो, जेव्हा तुम्ही खरंच शुद्ध होत चालता, जेव्हा तुम्ही खरंच सम्यक होत चालता.